नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? ठीक आहात ना? तर मित्रांनो, आज आहे 1 डिसेंबर आणि उद्या आहे मित्रांनो 1 जानेवारी. 1 जानेवारीचं आपलं खूप सारं प्लॅन आहेत आणि त्यातच महत्त्वाचं म्हणजे आपल्या मालकीनबाईचा वाढदिवस आहे. तर तो सेलिब्रेशन करण्यासाठी फॅमिलीला फिरवण्यासाठी मित्रांनो मी चाललो आहे. आजचा व्हिडिओ खूप छान बनणार आहे आणि बनवलं सुद्धा आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, आज आहे आपल्या गाडीचा वाढदिवस. गाडीचा म्हणजे आपल्या मालकीनबाईचा आज वाढदिवस आहे. त्यामुळं पहिला हिला वॉशिंग करून घेतली, कारण घाण गाडी वापरणं हे मला बरं वाटत नाही. त्यानंतर आम्ही मस्तपैकी आता गाडी घेऊन आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूरला म्हणजे आज खूप सारे प्लॅन आहेत आणि आपल्या आजचा दिवस फॅमिलीसाठी आणि आपल्या गाडीसाठी आणि स्वतःसाठी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात ही चांगल्या प्रकारे होते. तर मित्रांनो, आता गाडी घेऊन आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर आम्ही पोचलो होतो संभाजीनगर. तर पहिल्यांदा गाडीमध्ये फिलअप करून घेऊया म्हटलं, कारण इथला पुढचा प्रवास आपल्याला मस्तपैकी आणि कुठेही न टोक व्हावा यासाठी आपण पहिल्यांदा फिलअप करून घेण्यासाठी इथे थांबलो आहोत. तर आपला आता फिलअप करून झालेला आहे. तर थोड्या वेळामध्ये आपण इथून निघणारच आहोत. तर मित्रांनो, त्यानंतर आम्ही मित्रांनो आलेलो आहोत ज्योतिबा पन्हाळा रोडवरती. हा रोड तुम्हाला मित्रांनो कायमच गजबजलेला आणि खूपच गर्दीचा कायमच दिसेल. आणि ह्या रोडवरती कायमच भाविक भक्तांची गर्दी असते. त्यानंतर मित्रांनो आम्ही केरली मार्गे ज्योतिबा डोंगरावरती जाण्यासाठी निघालो. तर हा तुम्ही मस्तपैकी घाटाचे दर्शन तुम्हाला घडते. इथं खूप उंच घाट सेक्शन आहे आणि हे दृश्य तुम्ही बघू शकता मित्रांनो, कशी मस्तपैकी घनदाट झाड आहे. त्यानंतर मित्रांनो आम्ही पोचलो आम्ही मित्रांनो फायनली ज्योतिबा डोंगरावरती आणि आम्ही मित्रांनो चाललेलो आहोत आता दर्शनाच्या रांगेमध्ये, कारण इथं एवढी गर्दी आहे मित्रांनो की आम्हाला वाटत नाही आज दर्शन भेटेल. तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करून दर्शन घेण्याचं प्रयत्नच करू. तर मी, मॅडम आणि आमचे शेठजी प्रणय आम्ही तिघंजण असं दर्शन रांगेमध्ये चाललेलो आहोत. तर मित्रांनो आमचं फायनली दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर चाललेलो आहोत. तर मित्रांनो, एक वेळ अवश्य तुम्ही रविवारी किंवा तुमच्या वेळेमध्ये ज्योतिबा डोंगरावरती या दर्शनासाठी खूपच चांगलं वाटते. तर मित्रांनो 1 जानेवारीला कायमच मी इथं रक्तदान करण्यासाठी येत असते. रक्तदान केलं आणि म्हटलं मित्रांनो कृष्ण हॉटेलला काहीतरी जाऊन खावं म्हणून आम्ही पुरी भाजी खाल्ली. मस्त होती, चरचरीत होती. त्यानंतर मित्रांनो घरी आल्यानंतर आम्ही संध्याकाळी मालकीनबाईचा म्हणजे आपल्या लाडक्या गाडीचा वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. तर मित्रांनो खूप छान व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो व्हिडिओ बघा, फॉलो करा.
तुला पाहिजे तेवढं घे त्यातला माहिती आहे त्याचं. ते घ्या घाला त्याला फोटो काढ. कुठे गेले जरासं नॉर्मल याच्यातलं बिगर पेस्ट